असे हे शब्द आणि सूर यांचं नातं आहे. आणि पेटी म्हटल्यानंतर मला ती पेटी काही नवीन नाही आहे, कारण माझे काका श्रीकांतजी त्यांना मी लहानपणापासून पाहत आलेलो. पेटी घेऊन बसायचे, त्यांच्यासमोर सगळे दिग्गज त्यावेळेला शोभा गुरटू यायच्या, बरे खूप मोठे मोठे गायिका घरी यायचे. आणि विशेष म्हणजे त्यांनी ते मोहम्मद रफी यांच्याकडनं मराठी गाणं जे गाऊन घेतलं, ते मराठी गाणं मोहम्मद रफीना उच्चार नीट कळवे म्हणून त्यांनी उर्दूमध्ये लिहून दिलं होतं. काकांना उर्दू सुद्धा अप्रतिम लिहिता वाचता यायची. हे मी का सांगतोय की कोणत्याही भाषेचा आम्ही द्वेष नाही करत, पण आमच्यावरती जबरदस्ती करू नका, एवढीच आमची जोपर्यंत ऐकताय तोपर्यंत नम्र विनवणी आहे. दीपकजी, तुम्ही म्हणालात बोलता बोलता की माझा राग आला तरी चालेल. हल्ली मला पवारांचा राग नाही येत, पण तुम्ही मराठीसाठी बोलतात आणि शिवसेनेचा जन्मच मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी संघटना म्हणून झालेला आहे. त्याच्यामुळे मराठीसाठी आम्ही दोघं भाऊ एकत्र आलो. आता मुख्यमंत्री त्यांचं क्रेडिट घेत आहेत. 2 बंधूंना मी एकत्र आणले. म्हणजे हे आत्ताच्या काळात एक ती विंदा करंदीकरांची कविता आहे, त्यातल्या 2 ओळी आहेत. लढवून बांधवाना संहार साधणारा गीता खुशाल सांगे, इलाज काय त्याला. म्हणजे आधी भांडवायचं, भांडणं लावायची, आणि मग आम्हीच सगळं केलं. भावाभावात भांडणं लावायची, संवाद घडवायचा आणि मग गीता सांगायची. उपयोग काय त्याचा, इलाज तरी काय त्याला. बरं, जसं आम्हाला दोघांना भावानं एकत्र आणलं, तसं आता तुम्ही तिकडे पण काही एकत्रीकरण करतात का? ज्या सध्या काही बातम्या चालू आहेत, विलीन होणार विलीन होणार विलीन होणार, लोक वाट बघतायत, तर तसं काही विलिनीकरण करतात का? नाही तर कशाला उगाच फुकटच्या गोष्टी करतायत, कशाला नसत्या गोष्टीचं श्रेय घेताय? मला एका गोष्टीचं समाधान आहे, म्हटलं तर अभिमान सुद्धा आहे, अभिमान नक्कीच आहे, की मी मुख्यमंत्री असताना राज्यात मराठी भाषा सक्तीची केली. पण त्याचबरोबर एका गोष्टीचं वैषम्य पण आहे, की महाराष्ट्रामध्ये मराठी सक्तीची करण्याचा निर्णय घ्यावा लागतो, याचं मला एक खेद सुद्धा आहे. की सक्ती कशाला पाहिजे, महाराष्ट्र म्हटलं तर मराठीच असली पाहिजे, पण ते मी केलं. आता त्याच्यानंतर काल सुद्धा पुन्हा, म्हणजे यांची सवय काय आहे की जुनं दळण हे दळत बसायचं, आणि एवढं दळायचं की लोक शेवटी ते खरं मानायला लागतात. हिंदीची सक्ती, आता ती कमिटी नेमली होती, त्याने अहवाल दिला, तो अहवाल घेतला हातामध्ये. आता अहवाल हातात घेतला म्हणजे तो शब्दशः बघितलं तर स्वीकारला, पण तो स्वीकारल्यानंतर अंमलबजावणी करायची की नाही, त्या अनुषंगाने कमिटी नेमली होती. त्या कमिटीची बैठकच झाली नाही, कारण त्याच्याच आधी तुम्ही सगळं सुरत गुवाहाटी अशी जी एक यात्रा काढली, त्याच्यात सरकार पाडलं, त्याच्यामुळे त्या कमिटीची बैठकच नाही झाली. बरं, तो निर्णय जर का आम्ही घेतला म्हणून तुम्ही लादणार होतात, तर मग असे अनेक निर्णय होते, ते का तुम्ही रद्द केले? मराठी भाषा भवन अजूनही उभंच राहत नाहीये. आताही जशी आपण जादूची पेटी पाहिली, तशीच आपल्याला नाही म्हटलं तरी महाराष्ट्र आणि बंगाल यांना एक रंगभूमीची पार्श्वभूमी आहे. रंगभूमी नाटक, या इकडे चौपाटीला मी मराठी रंगभूमीचं वाटचाल सांगणारं दालन उभं करणार होतो, रद्द करून टाकलं आणि बिल्डरच्या घशात घातलेलं आहे. का तो निर्णय काय ना अंमलात आणला तुम्ही? मराठी भाषा भवन अजून पडून राहिलेलं आहे. भाजपचं ऑफिस उभं राहतंय, ते सुद्धा कुठल्या ते सामन्यात बातमी दिली होती, ते सुद्धा असं सगळं तो भूखंड ढापून. तुमच्या पक्षाची कार्यालय तुम्ही बिनदिक्तपणाने उभी करतायत, पण माझ्या मातृभाषेचं भवन ह्याही करायला तुम्हाला मुहूर्त शोधायला लागतोय. कसले तुम्ही मुख्यमंत्री, कोणत्या राज्याचे तुम्ही मुख्यमंत्री? आणि एक नक्की आहे की महाराष्ट्राला एका प्रादेशिक पक्षाची गरज आहेच, आणि ती शिवसेना आहेच. पण मराठी माणसाची एक वृत्ती आहे की तो आधी स्वार्थ कधी बघत नाही, दुसऱ्याच्या मदतीला पहिला धावून जातो. हा आता मराठी माणसाचा गुण आहे की दोष आहे हे अजूनही काही कळत नाही. दरवेळेला काही झालं की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून जातो.
आणि हिमालय मोठा चालू आहे, तो काय करतो, एक तर डोक्यावरती बर्फ आहेच, थंड डोक्याने सह्याद्रीचा वापर करून घेतो, आपलं इच्छित साध्य करून घेतो आणि मग सह्याद्रीला लाथा घालतो. देशावरती कोणताही घाला येऊ, पहिला महाराष्ट्र धावून जातो. अगदी आपण दैवत मानतो छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्या वेळेपासूनचा हा आपला इतिहास आहे. बाकीच्यांसारखं नाहीये की स्वतःचं ठेवलं झाकून आणि दुसऱ्याचं पाहिलं वाकून. नाही, आपलं म्हणजे तानाजी जो होता ना, आधी लगेच कोंडाण्याचं, तसं दुसऱ्यावरचं संकट हे पहिलं त्याला तोंड देणं, त्याला मदत करणं, हा महाराष्ट्रावरचा संस्कार आहे. आता तो दोष म्हणून जर का कोण त्याचा दुरुपयोग करत असेल तर ते आपलं दुर्दैव आहे. पण आज परत खरंच गरज आहे. जसं बंगालमध्ये ममता उभ्या राहिलेल्या आहेत, संपूर्ण बंगाल त्यांच्या मागे, बंगाली माणूस त्यांच्या मागे, त्या एका महिलेच्या मागे उभा राहतो आणि दिल्लीची हिंमत होत नाही तिकडे नजर वाकडी करून बघण्याचं. घुसते सरळ, ईडी आले, घुसते सरळ, फाईल घेऊन जाते, काय करताय करा जा. तामिळनाडूमध्ये सुद्धा तेच आहे. आम्हाला भाषेचा अभिमान जरूर आहे, पण आम्ही देश हा, हिंदुस्थान हा आमचा मानतोच ना, आमचाच आहे. आम्ही सगळे अनेकतातून एकता म्हणजे काय नेमकं? भाषावर प्रांतरचना झाली ही काय आपण नाही केली? प्रत्येक भाषेला राज्य मिळालं, त्या राज्याला राजधानी मिळाली. तसं आम्हाला आमचा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात आम्हाला सुखाने राहू द्या ना. तुम्ही तुमच्या घरात व्हा ना मोठे, आम्ही कुठे काय म्हणतोय. आमच्या घरात सुद्धा आल्यानंतर, तुम्ही घरात आल्यानंतर, आम्ही मराठी माणूस इथला मालक आहे, तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही कुठे नाही म्हणतोय. पण घरावरती मालकी सांगायला लागला, जसं आता तुम्ही म्हणालात गद्दार गेले आणि ते माझ्या पक्षावरती मालकी सांगायला लागले, तर मग सहन कसं करायचं? मग सहन कसं करायचं? आणि भाजपची जी एक नीती आहे, पहिल्यांदा प्रादेशिक जी काही संस्कृती आहे, भाषा आहे, संस्कार ते मारून टाकायचे, खतम करायचे. आणि मग त्यांचं सगळं वन नेशन वन इलेक्शन, म्हणजे एक नेता एक, ते पहिलं होतं ना, एक विधान एक निशाण एक प्रधान. आपल्याला सुद्धा वाटलं अरे वा चांगलंय, एक निशाण पाहिजेच, तो तिरंगा पाहिजे. भाजपचं फडकं नकोय आम्हाला, तिरंगा पाहिजे माझ्या भारत मातेचा, आपला देशाचा तिरंगा पाहिजे, तो आम्ही ध्वज मानतो. एक विधान म्हणजे आपलं संविधान, आणि एक प्रधान म्हणजे देशातून निवडून गेलेला प्रधान. आम्ही म्हणू तोच, अजिबात नाही, तो नाही चालणार. आणि आता मला भीती वाटायला लागली की आता जनगण मन सुद्धा मारतील की काय, कारण त्याच्यामध्ये सगळे पंजाब, सिंध, गुजरात, मराठा, सगळ्या आपल्या प्रांताची एक एक उल्लेख आहेत, अभिमानाने उल्लेख केलेला आहे. हे आपलं राष्ट्रगीत आहे. प्रादेशिक अस्मिता मारून टाकायच्या, खतम करायच्या, त्याच्यावरती सगळं त्यांचं हिंदीकरण करायचं. अहो आत्ता तुम्ही पेटीवरती गाणी ऐकली, कितीतरी गाणी हिंदी आहेत ना, त्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतली नाहीत. आणि ही हिंदी गाणी अजरामर केली कोणी? मंगेशकर घराणं आहे, लता मंगेशकर, आशाताई, सगळे ते घराणं आहे. त्याच्यानंतर अनेक संगीतकार आहेत जे मराठी आहेत. यांनी त्याला ज्या काही चाली लावल्या, त्यांनी त्याच्यामुळे देशभर नाही जगभर ती गाणी आजही गाजत आहेत. आणि अगदी नुसते त्याचे सूर जरी ऐकले तरी कळतं हे गाणं आहे. ही एवढी लोकप्रियता त्या गाण्यांना या महाराष्ट्राने मिळवून दिलीच ना. मग सगळं काही चांगलं चाललेलं आहे, तर दुधामध्ये तुमच्याकडे साखर टाकायला नसेल पण मीठ तरी टाकू नका ना. सगळे पक्ष खतम करून टाकायचे. म्हणून ह्यांना शिवसेना नकोय, कारण शिवसेना आहे, अहो ती तुम्हाला पुरून उरणार आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. कारण त्यांना माहिती आहे की शिवसेना आहे तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये मराठी माणूस ताठ मानेने उभा राहू शकतो. जे आम्हाला प्रश्न विचारतात शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं, येऊन बघा ना, स्थानिक लोकाधिकार समितीने काय केलेलं आहे, अरविंद सावंत तिकडे बसलेत, भारतीय कामगार सेनेने काय केलेलं आहे. जर शिवसेना नसती, शिवसेना प्रणित स्थानिक लोकाधिकार समिती नसती, भारतीय कामगार सेना नसती, अशा अनेक सेना ज्या आहेत त्या जर का नसत्या, तर मराठी माणसाची हालत आज त्याच्या घरामध्ये काय झाली असती. हा पहिला प्रश्न जे आपल्याला प्रश्न विचारतात त्यांना विचारा. आणि मग त्यांना विचारायचं, अरे गधड्या, तू मराठी माणसासाठी एकदा तरी रस्त्यावर उतरलास का? शिवसेना जे सातत्याने 60 वर्ष, यावर्षी 60 वर्ष होतील शिवसेनेला, अजूनही आपण आपला झेंडा सोडलेला नाही. नेता आमचा एकच आहे, दैवत सुद्धा एकच आहे, भाषा सुद्धा एकच आहे.
आम्ही असे बदलाबदल करणारे नाही आहोत. पण सातत्याने गेली 60 वर्ष मराठीसाठी लढणारी शिवसेना, हिंदुत्वासाठी झटणारी शिवसेना, हे असं भाजपवाल्यांनी सांगावं मराठीसाठी किती वेळा ते रस्त्यावरती उतरले. आणि महाराष्ट्रामध्ये जमिनी बळकावण्यासाठी त्यांचे जे काही मित्र प्रयत्न करतायत त्यांच्यासाठी पोलीस कसे तुम्ही रस्त्यावरती उतरवतायत ते तुम्ही सांगा. चला होऊन जाऊ द्या, माझी तयारी आहे. आम्ही मराठी माणसासाठी काय केलं हे आम्ही सांगतो आणि भाजप किती वेळा मराठी माणसासाठी रस्त्यावरती उतरला हे भाजपने सांगावं. नाही सांगू शकत. आणि पहिल्यांदा जे मी म्हटलं की हा आमचा स्वभाव आता दोष होत चाललेला आहे की दुसऱ्यासाठी पहिला मदतीला धावून जायचं आहोतच, तो काय स्वभाव आमचा जात नाही. म्हणून शिवसेना आजपर्यंत जे काही समाजसेवा करत आली, कारण शिवसेना प्रमुखाने पहिल्यांदाच सांगितलं की 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. मग ते रक्तदान असेल, कुठेही घातपात अपघात झाल्यानंतर ॲम्ब्युलन्स घेऊन धावणार कोण असेल तर तो शिवसैनिक आहे, तो शिवसैनिक आहे. आज हा मराठी भाषा दिन आम्ही साजरा करतोय. मी मागे सुद्धा बोललो होतो की आता नुसतं मराठीवरती काहीतरी आक्रमण होतंय, अरे दिमाखात साजरा केला पाहिजे. कोणाची हिंमत आहे बघू ना माझ्या मराठीला आडवं जाण्याची. येऊ द्या ना आडवा. कोण आडवा आहे तर तेच बघतोय. पण कोणी येतोय आणि आम्हाला हनुमान चालीसा शिकवतोय का? आमचं मारुती सूत्र काय कमी आहे? भीमरूपी महारुद्रा, त्याच्यात हनुमानाचं जे वर्णन आहे समर्थ रामदासांनी केलेलं आहे ते कितीतरी मजबूतीने त्याच्यासमोर आपण म्हणू शकतो. कशाला हनुमान चालीसा पाहिजे? म्हणा, हनुमान चालीसेला विरोध नाहीये. रामरक्षा सुद्धा आहे. अगदी अनेक जण हल्ली भगवद्गीता सांगतात. भगवद्गीता पहिली भगवद्गीता ही वयाच्या 16 वर्षी ज्ञानेश्वरांनी तेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली. मग भगवद्गीता देण्यापेक्षा आपण एकमेकाला ज्ञानेश्वरी का द्यायची नाही? का द्यायची नाही ज्ञानेश्वरी? त्याच्यामध्ये जो काय अर्थ आहे तो आजपर्यंत अनेकांना समजला नाही. असा अर्थ त्या काळामध्ये त्या ज्ञानेश्वरांनी सांगून गेलेत आपल्याला. ती ज्ञानेश्वरी आजपासून आपण एकमेकाला दिली पाहिजे. भगवद्गीता ठेवा, पूजा करू तिची, पण ज्ञानेश्वरी द्या. अगदी मोदी आले तरी सुद्धा त्यांना ज्ञानेश्वरी द्या. आणि आणखीन एक गोष्ट मला आठवते जी आम्ही शाळेमध्ये वर्गात म्हणायचो, मनाचे श्लोक. किती जणांना मनाचे श्लोक माहिती आहेत? आणि मनाचे श्लोक माहिती आहेत ना? मग ते रोज जर का वाचले तर कोणी भाजपात जाणारच नाही, एवढी ताकद त्या मनाच्या श्लोकात आहे. कारण जगायचं कसं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. जगायचं कसं हे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यात ते काय ना की अहंकार झाल्यानंतर रावणाची लंका सुद्धा क्षणात उद्ध्वस्त झाली. तुझं काय आहे? या मनाच्या श्लोकाचं खरं म्हणजे मी दीपकजी तुमच्या समोर सांगतोय, हिंदीकरण करून सगळ्या देशात वाटलं पाहिजे. काय आपल्या साधू संतांची ताकद होती, काय भाषा होती, काय संस्कार होते, काय संस्कार दिलेत. असं कुठे आहे राज्य? या संपूर्ण देशामध्ये असं राज्य मला दाखवा की जिथे एवढी संतांची परंपरा लाभलेली आहे, वीरांची परंपरा लाभलेली आहे, कलाकारांची परंपरा लाभलेली आहे, योद्ध्यांची लाभलेली आहे. प्रभू रामचंद्रांबद्दल सुद्धा आम्ही सुद्धा जय जय रघुवीर समर्थ सांगणारे समर्थ रामदास हे आमचेच होते ना. यांच्याकडनं काय आता आपण रामभक्ती शिकायची? जय श्रीराम, बाकीचं पुढे काय? पुढे बोल ना. नुसतं जय श्रीराम, हो ना जय श्रीराम, पुढे काय? मग आम्ही जसं सांगतो आदर्श घ्यायचा आहे ना. जे शिवसेना प्रमुख सांगायचे की मला महाराष्ट्रामध्ये शिवशाही पाहिजे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारभाराचे पुरावे आहेत. राज्य कसं करायचं, अगदी पहिला राजभाषा कोश सुद्धा त्यांनीच केलेला आहे. राज्य कसं करावं याचे दाखले इतिहासामध्ये शिवाजी महाराजांचे आहेत. शिवशाही. तसं रामराज्य पाहिजे ना, तर रामराज्याचे दाखले काढा आणि रामाने जसं राज्य केलं तसं करा ना. तसं करतायत तुम्ही? करताय का? आता जे काय यांचं राज्य चाललेलं आहे हे राज्य रामराज्याचं प्रतीक समजायचं का? फोडाफोडी करायचं. आजच अरविंद केजरीवाल यांची निर्दोष मुक्तता केली. त्यांची अरविंद केजरीवाल आणि सिसोदिया यांचं अभिनंदन मी करतो त्यांचं. पण एखाद्या माणसाला आरोप करायचे, सरळ उचलून तुरुंगात टाकायचं. मुख्यमंत्री, देशातल्या एका राज्याचा निवडून दिलेला मुख्यमंत्री, त्या राज्य मंत्रिमंडळातले मंत्री पदावरती असताना तुम्ही तुरुंगात टाकता. आणि कोर्टासमोर पुराव्या अभावी त्यांची सुटका होते. मग पुराव्या अभावी त्यांना अटक करणाऱ्यांना आता तुरुंगात टाकलं पाहिजे.
टाका त्या अधिकाऱ्यांना आतमध्ये. हे रामराज्य आहे तुमचं? कोणावरही आरोप करायचे, बेलगाम आरोप करायचे. म्हणजे परवा मी विधान परिषदेत बोललो ना, दुर्दैवी घटना घडली आणि अजितदादांचा तशात मृत्यू झाला. ती श्रद्धांजली वाहताना मी म्हटलं होतं की एखादा माणूस गेल्यानंतर त्याचं महत्व गाऊन काय उपयोग आहे. पण तो असतो तेव्हा त्याला जीव द्यावा असं वाटेल एवढं त्याला बदनाम करून टाकायचं. 70,000 कोटीचा घोटाळा, अजित पवार चक्की पिसिंग आणि बाजूला नंतर बघितलं तर बाजूला बसिंग. किती आरोप करायचे, जीव नकोसा करायचं, वेडवाकडं वाटेल ते करायचं, बदनाम करून टाकायचं. संजय राऊत वरती केस, संजय राऊत सुद्धा निर्दोष सुटला. कालच तो कोण कळलं ना तुम्हाला, पुढचं आणखीन बोलायला लावू नका, कारण उघड सत्य आहे. सत्य उघड झाल्यानंतर कोणाची काय त्याच्यासमोर चालत नाही. त्याच्यामुळे हे रामराज्य मी मानायला तयार नाही की एक तर तुरुंगात जा नाही तर आमच्या पक्षात आहे. हे रामराज्य नाही. रामाने कधी असं नाही केलं, लढायचं तर समोर लढ ना, तू तरी राशील नाही तर मी तर मी मागे बोललो होतो तसं लढ ना मैदानामध्ये. पण त्या ईव्हीएम सारखी ती जादूची पेटी वापरून आमच्यावरती कशाला विजय मिळवतोय? ही ती त्यांची जादूची पेटी आहे. पण आज मला एका गोष्टीचं आणखीन नक्कीच समाधान आहे की मुंबईमध्ये मराठी माणसाने आपली ताकद नक्की दाखवली. ठीक आहे, महापौर आपला होऊ शकला नाही, पण म्हणून काय परत होणार नाही असं नाही. परत मुंबई आपल्याकडेच येणार, नक्की येणार, आणि महाराष्ट्र सुद्धा येणार. हळूहळू हळूहळू लोकांच्या डोळ्यावरची पट्टी जशी बाजूला होईल तसे सगळे लोक त्यांना सोडून पुन्हा चांगल्या मार्गावरनं चालायला लागतील. आता ठीक आहे, ते म्हणतात ना, असतील शीते तर जमतील भूते, तशी भूत गोळा करता येत करू द्या. ती भूत मानगुटीवरती बसतील तेव्हा तुम्हाला जीव नकोसा होईल. हे आता मी सांगतोय, त्यांनी लक्षात ठेवावं. ती भूत तुमच्या नाकावर तुमच्या डोक्यावरती नाचतील, शीत फेकताय, शीत संपतील, पण तोपर्यंत एवढी भूत झाली असतील की त्या बाधेमुळेच तुम्ही तिथल्या तिथे पडलेले असाल. असं जास्त आणखीन काही लांबवण्यासारखं काही माझं प्रयोजन नाही आहे. तुम्ही एवढे सगळेजण आपल्या मराठी, आपल्या मातृभाषेसाठी एकवटलात. मी अनिल, अरविंद, तुम्हाला सगळ्यांना, सगळ्या महासंघाच्या आणि भारतीय कामगार सेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना खास धन्यवाद देतो की त्यांनी शिवसेना प्रमुखांनी आखून दिलेला जो मार्ग आहे आणि मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढणारी शिवसेना ही आपली ओळख कायम ठेवलेली आहे. म्हणून तुम्हाला मी खास धन्यवाद देतो. आणि यावर्षी 60 वर्ष होत आहेत. असेच आणखीन 60 करत शिवसेना अशीच पुढे जात राहील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, विनंती करतो. सगळ्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.